महिला आरक्षण कायद्याला विरोध अशा बोंबा मारणाऱ्या भाजपच्या अंडा भक्तांनो, पहिले अभ्यास तर करा. नेमका विषय काय आहे? डिलिमिटेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? डिलिमिटेशन म्हणजे एक प्रकारे देशाच्या तुकड्या करण्याचाच प्रकार होता. त्याला खासदारांनी हाणून पाडलं. आता राहिला विषय महिला आरक्षण विधेयकाचा. महिला आरक्षण विधेयक हे 2023ला मंजूर झाले. 16 एप्रिल 2026ला ते प्रत्यक्षात पारित करण्यात आलेलं आहे. असे असताना महिला आरक्षण कायदा जे बनवण्यात आलंय म्हणजे 33% महिलांना खासदार आणि आमदारांच्या जागेमध्ये 33% आरक्षण देण्यात यावे. आजची जी खासदारांची संख्या आहे 545 आणि महाराष्ट्रात आमदारांची संख्या 288. यामध्ये तुम्ही महिलांना आरक्षण देऊ शकतात. जे विधेयक मंजूर झाले त्यावर तुम्ही आज महिलांना 33% आरक्षण देऊ शकतात. विचारा तुमच्या जोडगोळीला म्हणजेच मोदी आणि शहांना देतात का आरक्षण? का देत नाहीये? 1946ला जेव्हा जनगणना झाली त्या आधारे खासदार आणि आमदारांच्या संख्या देशात आणि प्रत्येक राज्यात ठरल्या गेल्या. कालांतराने जशी जशी जनगणना होत गेली तशी तशी खासदारांच्या संख्येमध्ये आणि आमदारांच्या संख्येमध्ये वाढ होत गेली. आता 2011ला जी जनगणना झाली त्यावर तुम्ही डिलिमिटेशन करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे खासदार आणि आमदारांची संख्या जर वाढवायची असेल तर आज 2026 आहे. आजच्या नुसार जनगणना होणं गरजेचं आहे आणि त्यावरच तुम्ही खासदार आणि आमदारांची संख्या वाढवू शकता. तसं न करता 2011च्या जनगणनेनुसार आज तुम्ही खासदार आणि आमदारांची संख्या वाढवू पाहतायत का? गेली 12 वर्ष तुम्ही जे पेरून ठेवले त्याच्यावर तुम्हाला भविष्यात सत्ता मिळणार नाही हे माहीत असताना त्यामुळेच तुम्ही खासदारांची संख्या वाढवून जिथं जिथं भाजप प्रबळ आहे, मित्रपक्ष प्रबळ आहे, तिथे खासदारांची संख्या वाढवायची आणि पुन्हा सत्तेत बसायचं. हे जे तुमचा कारभार होता त्या मनसुबेला खासदारांनी हाणून पाडलं. तर सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि पुन्हा सांगतो, अंड भक्तांनो अभ्यास करा. महिला आरक्षण कायद्याला कोणाचाही विरोध नाही. तो बहुमताने केव्हाच मंजूर झालेला आहे. त्याचं प्रूफ देखील मी दिलंय. तुम्ही सर्वांनी बघा आणि जागृत राहा. या भाजप अंड भक्तांच्या खोट्या प्रचाराला कोणीही बळी पडू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.